नका भांडणं करू, लोक कापून खाते तुम्हाला परत. सायकल जाते का वर? सायकल वर जाते? काय होय. तर मित्रो, आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहेत. बऱ्याच वर्षानंतर मी असा ट्रेकिंगसाठी आलेलो आहे मित्रांसोबत सुधागडला. जरा दम लागतोय. चला बघूया. निसर्गाच्या सानिध्यात खूप मजा येणार आहे आज. सगळीकडं अशी एकदम गर्द झाडी आहे. ह्या झाडातून रस्ता काढत काढत जायचं आहे. आपल्या शहरामधल्या गोंगाटाचा आहे ना कंटाळा आला होता. फोटो काढतायत कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, दगडामध्ये आहे ना अशा थोड्याशा अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत, त्याच्यावरून जायचं. बापरे, पावसाळ्यात तर कसं असेल नाही का. हा खरा व्यायाम आहे. बापरे, हे बघा जबरदस्त ना. तरी थोडंसं ऊन असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. इकडे पण पायऱ्या आहेत. घामघाम झाला नुसता घामघाम. पायऱ्या लावल्यात म्हणून तरी जाता येते, नाहीतर असं जाणं एकदम अवघड आहे. अगोदर त्या तशा पायऱ्या होत्या, त्या खूपच अवघड होत्या. त्यामुळे ह्या थोड्याशा सोयीच्या केलेल्या आहेत, मोठ्या आहेत. अरे बापरे, हलते. मित्रो, किल्ला चढताना कळतंय की किल्ला जिंकणं किती अवघड असेल ते. चला, आता किल्ला आम्हाला दृष्टिक्षेपात आलेला आहे. भगवा झेंडा दिसलेला आहे. आता मस्त सावलीला उभं राहा. कार्यकर्ते दमले इकडं. इथं नंतर आपण हे करू, भेळ वगैरे खाऊ मस्त पैकी. भूक वरच लागणार आहे. मित्र, अशी झाडाला मिठी मारली ना लय भारी वाटतं. आपल्या मनामध्ये जो स्ट्रेस असतो, ताणतणाव असतो, तो कुठेतरी हलका झाल्यासारखं वाटतं, माहिती आहे का. करून बघा, भारी वाटतं. थकवा गेल्यासारखं वाटतंय. खूप वर्षानंतर असा मी डोंगर वगैरे चढतोय ना, तो थोडासा दम लागतोय. आता उद्या कळेल मला की काय त्रास होणार आहे. थकवा गेल्यासारखं वाटेल बघा तुम्हाला. 2 मिनटं थांबा फक्त असंच. आता तरी आपल्याला सहजासहजी चढता येते, पण पावसाळ्यात तर सगळं इकडून असं पाणीच वाहत असेल नाही का. मित्र, लास्ट टाइम मी एवढं कधी चाललो होतो मला आठवत नाही आता. तुम्ही कधी चालले होते? पहिल्यांदा एवढं चाललोय. पायऱ्यामुळं पाय दुखत आहेत. बापरे, कॅलरीज वाढवता का आता? कॅलरीज वाढूया. कॅलरीज बर्न केल्या आता परत. बापरे, तेवढंच कॅलरीज आता वाढवूया आपण. जेवढ्या बर्न झाल्या तेवढ्या ना. चला, आता एकदम गडाच्या जवळ आम्ही आलेलो आहेत. बापरे, अजून एवढं वरती चढायचं आहे असं. बापरे, सोपं आहे का? गड किल्ले जिंकणं सोपं आहे? काय काय जिरली. बापरे, एकदम स्ट्रेट असं चढावं लागतंय. तर मस्त हवा लागते मित्र. हे बघा, इकडे कार्यकर्ते असे दमलेले आहेत आमचे. जिरली म्हणतात आमची, जिरली. तुझं नाव सांग. अरे वा, छान नाव आहे. कुठं राहिला तुम्ही? खोपोली. हा, मग जवळच आहे. आम्ही नवी मुंबई.
लिंबू पाणी पिल्यानंतर आहे ना अमृत पिल्याची फिलिंग आली मला. अरे बापरे. चिलखती बुरुज असं नाव आहे मित्र. हे बघा या झाडाखाली असं पाण्याचं टाकं आहे इकडे. रोज घेऊन येता एवढं सगळं? व्यायामच आहे रोजचा तुमचा? 59 आहे. एकदम काटक शरीर आहे त्यांचा. अखेर सर्वात वरती आम्ही आलेलो आहे. तिकडे झेंडा दिसतो, तिकडे मंदिर असावं कदाचित. कार्यकर्ते दमलेले आहेत सगळे. मित्र पुरातन मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे इथल्या स्थानिक लोकांनी. आता आम्ही त्याचं दर्शन वगैरे घेतलं आहे. आता आम्ही जो महादरवाजा आहे तो पाहायला चाललो आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे घरून आणलेलं आहे चिवडा वगैरे ते खाणार आहे. कारण लय भूक लागलेली आहे, तहान पण भरपूर लागलेली आहे. पाणी कमी आहे आमच्याकडं. चला आता काय. रायगडाच्या अगोदर आहे ना सुधागडला राज्याची राजधानी करणार होते छत्रपती शिवाजी महाराज. परंतु नंतर काही कारणामुळे त्यांनी रायगडलाच राजधानी केलेलं आहे. हे सगळीकडे मित्र जे तुम्हाला काळे काळे दिसते ना ते सगळे जनावरांचं शेण आहे बरं का. कुठं पाय ठेवायचा हा प्रश्न आहे. मित्र किल्ल्याची तटबंदी बघा. हे बघा. मित्र या म्हशी बघा कशा निवांत बसल्यात तलावामध्ये या. तरी म्हणलं सगळीकडं शेणच शेण कसं काय दिसतंय. गुरं आहेत कुठं? तर आता आम्हाला इकडं या पाण्यामध्ये गुरं दिसले. गुरांचं काम भारी आहे, खायचं आणि असं. तर मित्रो आम्ही आता आहे ना या किल्ल्याचा जो महादरवाजा आहे तो पाहायला चाललेलो आहे. हे बघा असं थोडंसं उतरून जावं लागते आम्हाला इकडून, कारण खालच्या बाजूला आहे तो. आता किती वाजलेत बघा, 3 वाजलेले आहेत. अजून आम्हाला खाली उतरायला 1-1.5 तास तरी जाईल. 2 तास जातील म्हणजे 5 वाजतील. आम्हाला त्या खालच्या बाबांनी सांगितलं की लवकरच तुम्ही खाली या, कारण काय होतं सगळीकडे झाडी आहेत आणि जंगल आहे, त्यामुळं अंधार कसा लवकर पडतो इकडे आणि प्राणी वगैरे देखील आहेत. त्यामुळं चला पटापट बघूया. आणि 3 वाजून गेलेत तरी अजून काही खाल्लेलं नाही आहे. भूक लागलेली आहे. भूक काय असते ना हे असं आपल्याला अशा परिस्थितीत आल्यावर समजतं. नाही तर घरी असले की आपण नुसतं ही भाजी बनवली ती भाजी बनवली. पण आता मला काही जरी दिलं, काही जरी जे खाण्यासारखं आहे ते मी लगेच खाऊन टाकेल गप्पागप. बापरे. हे बघा मित्रो या किल्ल्याचा महादरवाजा. हे बघा मित्रो आपल्याला तिकडंच आहे ना काहीच दिसत नाही आहे सध्या बरं का. हे बघा जोपर्यंत आपण इकडे खाली येत नाही ना तोपर्यंत काहीच दिसत नाही. हे बघा किती जागा आहे इकडे. आणि हा महादरवाजा आहे बघा इकडे, हा असा. हे बघा खाली पडले. तर मित्रो आता 4:30 वाजल्यात. उशीर झाला आम्हाला. मस्तपैकी आम्ही पोटभर भेळ वगैरे खाल्लेली आहे. आता आम्ही उतरायला चालू केलेलं आहे. चला लवकरात लवकर खाली उतरायचं आहे. पुन्हा अंधार वगैरे जर पडला तर आपल्याला रस्ता दिसणार नाही. मस्तपैकी सूर्यनारायण देव बाप्पा पण आता मावळायला लागलेले आहेत. काय ना चला हळूहळू चला आरामशीर.